पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वेगवेगळ्या घटना घडतात आणि मनात खूप खळबळ माजली आणि डोक्यात धुकं आहे असं वाटतंय। अशा वेळी आकाशाकडे पाहिले की सगळं एकदम स्वच्छ होतं। सदाशिव, अरे बाळा दादा तू? अरे आमच्या अंगणातून पहिले तू इकडे उभा आहेस म्हणून आलो। अस्वस्थ दिसतोयस। हो, म्हणजे असे काही खास कारण नाही, पण मी पुण्याहून आल्यानंतर मला इथे रुळायला जरा वेळ लागला आणि मनास त्रास देणारे, न उमगणारे, बुचकळ्यात टाकणारे सतत काहीतरी घडतच असते। बाकी तिकडे सगळे ठीक? हो, उमाशी बोलणे झाले अखेर। खरेच? तिला फार आनंद झाला असेल। हो, खूप खुश आहे ती। आज रात्री संधी मिळाली तर निघू आम्ही दोघे। नाही नाही दादा, आत्ता मी शेतावरून आलोय। मला दिसले की शिपायांची खूप गस्त आहे सगळीकडे। मला वाटते तुम्ही काही काळ जाऊ द्यावा। आणि माझे लग्नही आहे आता 7 दिवसांनी। त्यानंतर देवीची पालखी निघेल। त्या सगळ्या धामधुमीत तुम्हाला जाता येईल। परंतु इतके दिवस इकडे राहणेही जरा धोक्याचेच आहे। कोणी ओळखले नाहीये म्हणून ठीक। अरे दादा, नाही ओळखणार कोणी। तुझे रूप खूप बदलले आहे आता। परंतु तुम्ही इकडनं जाणार कुठे? पुण्यात जाण्यात सोयीचे ठरेल। तिथे अनेक नवविचारी माणसे आहेत, काही जहाल तर काही मवाळ, पण सारी स्वातंत्र्याकरिता झटणारी। मी आणि उमा पुण्यात जाऊन याच कामास वाहून घेऊ। मला देखील हेच सारे करायचे होते आणि मी करतो आहे काय? लग्न केले की मला इथून बाहेर पडणे जड जाईल। लग्न करून मी चूक तर करत नाहीये ना? होय, तेवढं म्हणतोयस तर आम्ही नाही निघत एवढ्यात। उमा, तू? अगं, आत्ता एवढ्या रात्रीच्या वेळेस तू इथे काय करतेस? आज निघायचे चालले होते। एक एक घटका जड जातात। इथून लवकर नाही निघालो ना तर काहीतरी विपरीत घडेल आणि मी जन्माची अडकेल पुन्हा एकदा। इकडे काय करते या टोणग्यांसोबत? आणि काय बोलतायत एवढं? काही मला ऐकू येत नाही। तुम्ही कधी नेताय मला इथनं? होय, आज जायचेच ठरले होते, परंतु सदाने आताच बातमी आणली की वेशीवर हत्यारबंद शिपायांची गस्त आहे। आपण धोका नाही पत्करू शकत। तुम्ही दोघे आता आज जा बरे। मला आता ह्या वेळेस तुझ्या बरोबर बघितले तर मोठा गजब व्हायचा। जा, आज जा। हा,
काकू जरा धरा नव्हे. आई ग आई ग, अगं बाई फार झोमते का? बघू बघू. सोड. काकू का सहन करताय तुम्ही? तुझ्या सासूला जाऊन विचार ना. तिच्या कालच्या पराक्रमामुळे मला बसतायत हो चटके. ती बोलून मोकळी झाली. आमच्या ह्यांनी एका कानाने ऐकले आणि एका कानाने सोडून दिले. आणि एवढेच असेल ना तर तुझ्या सासूला आणि चुलत सासऱ्यांना जाऊन जाब विचार. उगाच झेंडा मिरवते का सहन करता, का सहन करता. हिम्मत असेल ना तर त्यांना जाऊन जाब विचार. आहे हिम्मत? आणि पुढे जे काही होईल ते सहन करण्याची आहे ताकद? कळले आता का सहन करते ते? बरं ठीक आहे, आता रडू नका. झालं गेलं, गंगेला मिळालं असं समजा. चला आपण देवळात जाऊया. मी काय म्हणते, आपण उमेलाही नेऊया का? होय, पण ती चंदा सोडेल का तिला? अहो काकू, मी असं ऐकलंय की उमेने चांगले धाकात ठेवले म्हणे तिला. हो हो, मी देखील पाहिले आहे. आपण तिलाही घेऊन जाऊ. बयो ही येणारच आहे. आज संकष्टी म्हणून मोदक केले होते हो, ते घेऊन सुलोचना वहिनींकडे पाठवले तिला. ती आली ना की लगेच निघूयात आपण. बाई 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 बाई, का धाडलेस तिला सान्यांकडे? अगो लग्नाआधी मुलीचे असे सासरी जाणे योग्य नव्हे. ह्यांना कळलं तर पुन्हा तांडव झालाच म्हणून समज. अहो नाही नाही, पुढल्या दाराने जाऊ नकोस असेच सांगितले तिला. परसदाराहूनच जा आणि तिथूनच बाहेर पड. कावेरी ताई आणि सुलोचना ताईंना फार कौतुक आहे हो, म्हणून धाडली तिला. त्या घेतील सांभाळून. बरे चला, एवढ्या वाती झाल्या की पटकन देवळात जाऊन येऊया. हा ठीक. बोलते चुरू चुरू, डिटुकली पिटुकली. मग येऊ का मी? आई वाट पाहत असेल देवळात जाण्यासाठी. ये हो, आणि आई सांग मोदक नेहमीप्रमाणे सुरेख झालेत अगदी. हो, डबा नंतर बाळूच्या हस्ते पाठवून देईन हो. बेसनाचे लाडू करणार आहोत. आवडतात ना तुम्हाला? ठाऊ काय आम्हाला तेच देईन हो डब्यामध्ये. आता काय झाले? ते मला बेसनाचे लाडू शिकायचे होते. मी येऊ का तुम्ही कराल तेव्हा? लागली का गोडी स्वयंपाकाची? अगो कंटाळा होता ना तू स्वयंपाकाचा. असेच असते हो सासूबाई. आता लग्न आले ना जवळ, आता मनातले हळूहळू बदलायला लागते. छान आहे हो अगदी. ये हो ये, निर्धास्तपणे ये. घरातली सगळी मंडळी दापोलीस गेली आहेत लग्नाच्या तयारीसाठी. तेव्हा ही इथे कशी असे विचारायला एकही शेंडीवाला घरात नाही. लाजली लाजली. तेव्हा निर्धास्तपणे ये. मग मी येऊ ना लाडू शिकायला? ये हो, पण घरी सांगून ये. हो हो. आता मी बाळकृष्ण दादाला बेसनाचे लाडू शिकवू शकेन. किती छान. काय हो, काही म्हणालीस? नाही, नमस्कार करते. औषध ये ये हा ये. काही मनात बोलते वाटते. भारी गोड हो. चुरू चुरू. टाळ आणून देऊ का कुटायला? अरे उन्हा माथ्यावर आली. आज स्वयंपाक कधी करायचा तू? बरे ऐक, आम्ही बाहेर चाललोय, म्हणजे मी आणि दादा. आम्ही येईस तोर आमटी भात भाजी आणि तांदळाच्या भाकऱ्या अगदी लुसलुशीत, सोबतीला सोलकढी, कोशिंबीरनी चटणी ऐन वेळेस केलीस तरी चालेल हो.
पण स्वादिष्ट अशी गोड खीर कर हो एखादी, भारी आवडते मला. आवासून काय बघतोय? सांगितलेले सगळे नेटाने कर. आणि हो, सांड लवण करता कामा नये. स्वयंपाकघर कसे लख्ख आवडते मला. ते झाल्यानंतर घागर आणि कळशा चांगल्या स्वच्छ धुवून ताज्या पाण्याने भरून ठेव. आणि सांगितलेले नाही ऐकलेस ना तर चांगला गरम चिमट्याचा चटका देईन. काय म्हणते? हो. आलेच मी. ही बाई आहे की तोफखाना. गस्त नसती तर रुमाला घेऊन कालच पळालो असतो. छे, हे स्वयंपाक वगैरे भलतेच कठीण काम आहे. गोऱ्या साहेबाला चोप देणे परवडले. बापरे, कशा करत असतील सगळ्या बायका. हो हो, करतोय करतोय करतोय. मी उमा. हो, ऐका ना, आपण आजच निघून जाऊया ना. मला फार भीती वाटते. हो उमा, उमा हात सोड. कोणी पाहिले तर सारेच बिघडेल. मी फार सोसले. हो, 2 वेळा मरणाला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही आयुष्यात येण्याआधी. आणि तुम्ही आयुष्यातून गेल्यानंतर आता तुम्ही पुन्हा आला आहात. मला जगण्याची घाई झाली. हो होय होय उमा, त्यासाठीच आलोय मी इथे. पण यावेळी आपल्याला सावधपणे वागायला हवे. भावनेत वाहून गेलो तर फरफट होईल. संधी मिळेपर्यंत हे सोंग वठवावे लागेल, नाहीतर सगळे फसेल. ती चंदा यादीच देऊन गेलीये. कसे करू एवढे सगळे पदार्थ? तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. आपण मिळून करू सगळा स्वयंपाक. तुम्हाला पालक चिरता येतो का? नाही, कधी चिरला नाहीये. बरं, सोपे असते, मी सांगते. हे देऊ? हा. हा. आपलं लग्न झालं ना की असाच मिळून स्वयंपाक करूया आपण. उमे, तू देवळात येतेस का म्हणून विचारायला आले होते. हो येते. हा कोण गो? हा नवीन आचारी. हो, मी आचारी. अगो बाई, नवऱ्याने स्वयंपाकी ठेवलाय, पण लुगडे मात्र जुनेत. काय हो काकू, आपल्या घरच्याच लुगड्यात दिसते ही अजून. चांगले बघूच नको. असले विषय काढणार असेल तर मी नाही येत. अगो रागावतेस काय? खुशीत दिसलीस म्हणून गंमत केली हो थोडी. चल आता ये लवकर. हो. उमे, नवऱ्याला आणि चंदाला सांगून ये बरं का. त्याची काही गरज नाही. तुम्ही व्हा पुढे, मी येते. बरं, ये लवकर. चला भरभर स्वयंपाकाला लागूया. आई चल, देवळात जायचं आहे ना? होय तर. आणि तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुझ्या उमे आत्यालाही हाक मारायची आहे. हो खरेच? अगदी खरे. आई, त्या चंदाताई पण माझ्या सुलोचना सासूबाईंसारख्या असतात तर? माझ्या सुलोचना सासूबाई किती प्रेमळ आणि समजूतदार आहेत. अगो बाई, आधी तर फार आई आई करायचीस, आता सासूबाई सासूबाई करतेस. नाही नाही, पण छान आहे. हो, सासू सुनेचे नाते कसे आई मुलीचेच असावे. आई, महादेवची बायको पण तुझ्याबद्दल असेच म्हणेल की माझी सासू किती छान आहे. आई, पण एक गोष्ट त्रास देते माझ्या मनाला. काल रात्री तुझे आणि नानांचे बायकांबद्दलचे बोलणे ऐकले मी. खरे सांगू, मला नानांचे बोलणे पटले नाही. का ग बायकांना अशी वागणूक, पुरुषांपेक्षा वेगळी?
पुरुषांना का कोणी म्हणत नाही उंबरठ्याच्या आत राहा? तसे नव्हे गोबयो, त्यामागेही काही कारणे असतात. तू वयात आलीस ना की आपोआप कळतील हो तुला. बाई म्हणून काही मर्यादा असतात. पण पण काय? काही नाही, भारी गुंतागुंतीचं आहे हे सारे. काही नाही, मला तर वाटते काहीतरी गडबड आहे. काल बापू आजोबाही मी त्या गरीब बाईला मदत केली म्हणून मला ओरडले. मला खूप गोष्टींचा अर्थच कळत नाहीये. आता तू माझ्यावर आणि महादेववर सारखेच प्रेम करतेस, आम्हाला सारखेच वागवतेस. तसं आज देव सुद्धा त्याच्या मुलांवर आणि मुलींवर सारखेच प्रेम करीत असेल ना? पण मग नाना असे का म्हणाले की पुरुष महत्वाचे आणि बायकांनी त्यांचे ऐकायचे? ज्याचे बरोबर असेल त्याचे ऐकावे ना, मग ती बाई असेल अथवा पुरुष. सगळे खरे गोबयो, पण मी म्हंटले ना भारी गुंतागुंतीचं आहे हे सगळे. पण माझ्या मुलांना नाही मी सांगणार असे. जी व्यक्ती योग्य असेल, मनोदेवतेशी प्रामाणिक असेल, ती महत्वाची असेच शिकवे. भयो, नको ग अशी मोठ्यांसारखी बोलूस. मला तर बाई भीतीच वाटते. तुझे लहानपण असे सुरू दे भोवतालच्या गोष्टीने. काय झाले, बोलवलात? हो, संकष्टी आहे ना, म्हटले देवळात जाऊन येऊ आपण. जावेच लागेल. लोकांना परवा नाहीये त्यांच्या पापांची, पण आपल्या जवळची माणसे म्हटल्यावर आपण तरी क्षमा मागू देवाची. काय बोलतेस हे असंबद्ध? कोण लोक काय पाप करतायत? आपला सदा, त्या चंदाकडचा आचारी आणि उमा भारकूच्या खोली बाहेर गोष्टी करत होते. तेही रात्री. रात्री? हो, रात्री. आणि नंतर ती उमा त्या आचारासोबत निघून गेली. काय सांगतेस काय? हो य. मी विचारतेच हो सदास. अहो विचारायचे काय, आता मी सांगते ना, मी पाहिलं म्हणून डोळ्यांनी. त्या उमाचे लक्षण काही खरे दिसत नाही. उद्या त्या आचाराचा हात धरून पळून घेऊन गेली नाही म्हणजे मिळवलं. गोते नाही, आपल्या सदावर नसते बालंट. नको, तुम्ही बारीक लक्ष ठेवा त्याच्यावर. पुरे झाले, फार पुढे गेलेस विचार करत. राहिलं, मी सांगायचं काम केलं. आता तुम्ही आणि तुमचा सदा. बालन नको म्हणे. अगं बयो, हळू हळू सावकाश, जरा धावू नकोस बयो. अगो अगो सावकाश, केवढी ती घाई बयो. चूक झाली हो लेकीची. खरे तर आईला सोडून सासूकडे जायची घाई झाली आता तिला. तसे नाही हो, शेवटी आई ती आई. काय बरे झाले हो, उमेश सुद्धा आणले. उमे, तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहून बरे वाटले हो. रुळशील हळूहळू. कालचं विचारा, विचारा ना कालचे. सुभद्रा राधा इथेच आहेत, त्यांनाही कळू दे मुलगी काय दिवे लावते ते. विचारा, गप्प बैस. राधा वहिनी, मोदक बरीक सुरेख झाले होते हो.
हो बाई, ते एक खरे. राधेच्या हातचे मोदक अगदी कळीदार आणि एकसारखे होतात. होय हो, म्हणून तर मोदकांचे खटले आम्ही कायमचे अडकवलेत हो राधा वहिनींच्या गळ्यात. आम्ही आपल्या उसळी कोशिंबिरी करून निवांत बसतो. बरं, लग्न गणपतीच्या देवळात करायचं ठरले आहे. हो हो, एकदा आलात की लुगडी, दागिने, वराचा पोशाख सगळ्यावर नजर टाकता येईल. आणि व्याही भोजनही लवकर ठरवायला हवे. हो हो, दिवस फार कमी उरलेत हो. ते सगळे ठीक आहे, पण उमेश सारखी उद्धट वागली बयो सासरी आल्यावर तर नाही हो चालायचे.